नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये पाहू की शेतकरी मित्रांनो मला कमेंट केलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर चला तर सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला जाकी ज्यांना 9218 याला 57 दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर आता कमेंट केलेली आहे मला धनंजय सरांनी कमेंट केलेली आहे की ते म्हणतात, सर मी 17/11/2025ला कोरड्यात रवी सीडचा जाकी 9218चा चना 20 बोटी सुया आणि एकरी 35 किलो पेरला. जमीन मध्यम भारी आहे. चण्याच्या सुया पॅक झाला नाही. 17/11ला 25 आणि 4/12/25 दरम्यान 2 पाईपवर 1 नोझल असे 5 तास पहिले पाणी दिले. आता 25/12/2025ला डवरण केलं. आता चना काडपट हिरवा होऊन एका झाडाला 20 ते 25 फुले लागली आहे. आता पाणी देऊ की नाही? माझा 8 तास पाणी द्यायचा विचार आहे. देऊ का की नाही यावर उद्या अर्जंट एक व्हिडिओ बनवा म्हणते. तर अशी धनंजय सरांनी कमेंट केलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता यांनी कोरड्यात चना पेरला. चना पेरणीनंतर त्यांनी 10 दिवसांनी पाणी दिले, पहिले पाणी दिले. म्हणजे 17/11ला पेरणी केली आणि 27ला पाणी दिले. जमीन भारी आहे. पहिलं पाणी दिलं त्यांनी एक सिंगल नोझलवर 5 तासाचं. तर नंतर तिथून त्यांनी डवरण केलं शेतकरी मित्रांनो. बघा, 25/12ला डवरण केलं. 25/12ला म्हणजे जवळपास या जो गॅप झाला त्यांचा, एका महिन्याचा गॅप झाला पाणी दिल्यापासून. म्हणजे 4 तारखेला पाणी यांचं संपलं पहिलं पाणी. तिथून म्हणजे 22 दिवस, 20 ते 22 दिवसानंतर यांनी डवरण केली. तर डवरण झाल्यानंतर आता चना काळपट दिसायला लागलेले आहे. 20 ते 25% फुल आहे. म्हणजे यांनी डवरण बागा कोण्या कालावधीमध्ये केलं? पेरणीपासून तर 25/12ला एका महिन्यानंतर डवरनिंग केली. म्हणजे 25/12ला डवरिंग केली पेरणीपासून. बघा, 17ला पेरणी केली, 17/11ला आणि 25/12ला डवरनिंग केली. जवळपास 1 महिना 7 दिवसांनी यांनी, म्हणजे 37 दिवसाचा कालावधी होता, त्या पिरियडमध्ये यांनी डवरणी केली. म्हणजे फुल अवस्था असताना डवरणी नको. जे 35-37 दिवसाचा जेव्हा यांचा हरभरा झालेला होता, यांनी तेव्हा डवरणी केली, तेव्हा फुलांची कळी सुटलेली होती. तर या अवस्थेत का असते? मुळाची वाढ होत असते. या अवस्थेत डवरणी नको. या अवस्थेत जेव्हा फुलाची कळी सुटते ना, तेव्हा हरभरा पिकामध्ये डवरणी नको. मुळा तुटतात. ज्या नत्राच्या मुळ्या, आता हरभऱ्याला नत्राच्या गाठी येत असतात, कळी सुटल्यानंतर ह्या तुटतात. तर मग नंतर याची वाढ खुंटते आणि लवकर हरभरा काळपट पडून फुलाची मात्रा लवकर तयार होते, जास्तीत जास्त फुलं येतात. तर म्हणून तर सांगतो, तेव्हा डवरणी जर करायची असेल, तणाचं नियोजन करायचं असेल, तर 20-30 दिवसाच्या आत नियोजन करा. 20 ते 25 दिवसाच्या आत तुम्ही डवरणी करा. म्हणजे फूल जेव्हा कळी सुटते ना हरभऱ्याला, तेव्हा डवरणी नको. आणि आजच्या 17/11ला पेरणी केली, तर आज तारीख आहे 7/1/2026. तर आजच्या या कालावधीमध्ये धनंजय सरांचा हरभऱ्याला झालेले आहे दिवस जवळपास 52 दिवस झालेले आहे तुमच्या हरभऱ्याला.
जवळपास 52 दिवस. तर या कालावधी साहजिकच आहे. तुम्ही डवरणी केली, पाणी देऊन, ओल तुटली, ओल कमी झाली. जर तुम्ही पाणी देऊन फवारणी केली असती, झेप फवारणी केली असती, हिसाब्यान फवारणी केलं असतं, खत म्हणजे 12-100 खताची फवारणी केली असती, तर नक्की हरभऱ्याची वाढ झालेली असती. तुम्ही 35 या कालावधीमध्ये तुम्ही डवरणी केली आहे सर. तर जेव्हा आपल्या हरभरा पिकाला फुलांचा कालावधी असतो, म्हणजे 35-40 दिवस झालेले असतात, तेव्हा जर डवरणी केली का नाही, मुया तुटतात, त्याच्या मुयाच्या वाढ होतात. त्या जर तुटले ना, लवकर हरभरा फुलावर येते. वाढ नाही होत, मग सुया पॅक होत नाही. तर आपल्या जमिनीनुसार खत द्या शेतकरी मित्रांनो. आणि डवरणी नाही का, फूल सुटायच्या अगोदर, कळी सुटायच्या अगोदर डवरणी करा. आता बघा, माझा हरभरा आहे. आता याच्यात जर मी निंदन करतो म्हटलं तर माझं नुकसान आहे. तणकट आहे माझ्या शेतात. निंदन करतो म्हणून नुकसान कसं आहे, महिलांच्या नजरीचा आळून हरभऱ्यावर पाय पडतं. आता कोणतं तणकट झाडाच्या मुळाशी आहे, एखादा जर मोठं तणकट गांजर गवत असेल, काही गवत असेल, ते जर उपडत असन, हरभऱ्याची मुईन त्याची मुईन जर असं उपडत असन, त्याच्या मुळ्या ढिल्या होतात आणि तो हरभरा पिवळा पडतो किंवा बुरशी येते. असं नाजूक अवस्था असते हरभऱ्याची या फुलधारणामध्ये. जेव्हा वाढीची अवस्था, या अवस्थामध्ये कोणतीच आंतरमशागत करावी नाही. आता माझा हरभरा पहा ना, 12/11ची पेरणी आहे आणि तुम्ही 17 तारखेला पेरलेला आहे. म्हणजे 5 दिवसाचा फरक. माझ्या हरभऱ्याला 57 दिवसाचा कालावधी, तुमच्या हरभऱ्याला 52 दिवसाचा कालावधी. माझा सुया पॅक झालेला आहे, तुमचा सुया अजून पॅक व्हायचा आहे. तर तुम्ही डवरणी केली, मुया तुटल्या, आणि डवरणी केल्यामुळे ओलावा कमी झाला, जरी तुम्ही पाणी भरपूर दिले असेल, आणि तुमची जमीन मध्यम भारी आहे. तर आता तुमचा विचार आहे पाणी द्यायचा का, आता 20 ते 25% फुल आहे, तर आता पाणी नका देऊ, ओल कायम आहे तुमच्या ह्याच्यात. आता जे काही फुल पकडलेले आहे ना, आता जर पाणी दिलं तर जे काही फुल पकडले त्या फुलाची गळ होईल आणि पुन्हा चना वाढणार. आता ह्या कालावधी फुलाचा कालावधी आहे, तर पाणी केव्हा द्या, 50-60% फुल लागले आणि हे फुल 30 ते 25% जर घाटे कव्हर झाले तर तुम्ही पाणी देऊ शकता. आणि हे एक नॅचरल प्रक्रिया आहे की आपल्या चण्याला जर फुल प्रमाण जास्त असले की हरभरा काळपट दिसतो आणि घाटे पण दिसतो. या अवस्थेत पाणी नाही द्यायचं, तो काळपट पडणारच आहे. कारण की फुलाचं प्रमाण जास्त आलं की घाटे लागतात, आणि घाटे जर लागले की खार एकदम असतो, खार खूप असतो, त्या खाराच्यानं तो काळपट दिसतो आणि उन्हीत चमकतो तो. तर आता काय होईल, पाणी केव्हा द्या तुम्ही, काही ना काहीतरी माल कव्हर होऊ द्या, नंतर पाणी द्या तुम्ही, असं म्हणतो धनंजय सर. आता तुमचं नियोजन आहे समोर, आता थांबून जा, पाणी नका देऊ. आणि पाणी द्यायचेच असेल, एकदमच काळपट हरभरा पडला असेल, जमीन थोडीफार उरली असेल, तर तुम्ही साधारण 1 ते 2 तासाचं पाणी देऊ शकता, जास्त नाही, 8 तासाचं नाही. जमीन जरी तुमची मध्यम भारी असली, पण हरभऱ्याला जास्त पाणी नाही पाहिजे. आपण पिकाला पाणी देतो ना, की नुसतेच जमिनीतूनच पाणी सोचत नाही, तर त्यांच्या खोडावरूनही वरतूनही पाणी शोषून घेतल्या जाते, तेही पाणी जास्त होते. तर पीक फुलावर कळीवर असताना आंतरमशागत करू नये. पिकाला 1 महिन्याच्या आतच, म्हणजे 20 ते 25 दिवसातच डवरणी करावी. तर मी आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.